विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महिला आयोगाच्या कार्यपद्धती संदर्भात बोलवलेल्या बैठकीमध्ये रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली असून महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी महिला आयोगाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नीलम गोऱ्हे यांनी बैठक बोलावली होती। या बैठकीनंतर रुपाली चाकणकर माध्यमांशी न बोलताच निघून गेल्या। दरम्यान विरोधी पक्षांच्या महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन चाकणकरांना पदावरून हटवण्याची मागणी केलेली आहे। जो महिला आयोगाला अध्यक्ष म्हणून वेळ देऊ शकेल अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी, ही देखील आम्ही मागणी केली। कारण आजच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या पूर्ण वेळ देऊ शकत नाहीयेत, तेही त्यांनी मान्य केलं की ज्या अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी जो अनबायज असेल। आम्ही अशा अनबायज व्यक्तीचीच तिथे निवड करण्यात यावी, ही देखील आम्ही मागणी केली। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। पाहूया। जसं आपण म्हणतोय की आयोग पूर्णपणे पाठिंबा द्यायला तयार आहे, पण दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अनेक महिला नेत्या आहेत त्या तुमच्या सातत्यानं राजीनाम्याची मागणी करतायत, तुमच्यावर टीका करताना बघायला मिळतात। कसं बघता एकूणच या गोष्टीकडे? कारण राजभवनातच राज्यपालांकडे ती मागणी केलेली आहे। टीका ह्या प्रत्येकावरतीच होत असतात। मला असं वाटतं की त्याला फार महत्त्व देण्याची काही गरज नाही आहे। आपण गेले अनेक वर्षापासून काम करत असतो, राजकीय जीवनामध्ये आयुष्य जगत असताना टीकाकार हे असतातच आणि ते टीका करत असतात। त्याच्यामुळे आपलं काम महत्त्वाचं आहे। या कालावधीमध्ये आपल्याला अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत। बालविवाह असेल, हुंडाबळी असेल, गर्भनिधन चाचणी असेल, त्याचबरोबर वाढती सायबर गुन्हेगारी असेल, या सगळ्यांवरती काम करत असताना आपण सगळेजण एकत्रितरित्या काम करूयात। शेवटी टीका केल्यानंतर टीकाकारांची बातमी होतीये आणि म्हणून मला असं वाटतं ते टीका करत असतील, त्यांना काही फारसं महत्त्व नाही। लोकांनी नाकारलेले आहेत म्हणून ते आता घरी आहेत आणि टीकाशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नाही। तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरापर्सन राकेश अरोगसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। तर टीका होतच असतात असं यावेळेस चाकणकरांनी म्हटलेलं आहे। मात्र ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे। आत्ताच्या अध्यक्षांना कायदा कळत नाही, रुपाली चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का, असा हल्लाबोल अंधारेंनी केलाय। दरम्यान चित्रा वाघ यांनी सुद्धा अंधारेंच्या टीकेला उत्तर दिलेलं आहे। कोण आहेत चाकणकर? कोण आहेत चाकणकर? रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या, बॉलिवूड मधल्या, प्रशासनातल्या? कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात। त्यांनी या अंधश्रद्धेतनं जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं। मला हेच सांगायचं आहे की बोलणाऱ्या कोण? आलं का लक्षात? जर मी ज्या वेळेला एखाद्याच्या कपड्यांवरती आक्षेप घेतला त्यावेळेला याच सगळ्या होत्या आणि मला आठवण करून देत होत्या संविधानात काय सांगितलंय। आता संविधानात हे तर नाही सांगितलं सिल्कची साडी घालायची का कॉटनची घालायची, बरोबर ना? केसांना रंग करायचा का पांढऱ्या केसांनी यायचं? अरे वो कर रही है तुम भी करो यार, कोणी थांबवलंय तुम्हाला? वैष्णवी गवणे आत्महत्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। वैष्णवीने गळफास घेतलेल्या पंख्याची आता फॉरेन्सिक चाचणी होणार आहे। पंखा किती वजन पेलू शकतो याची चाचणी आता होणार आहे। राहत्या घरातील पंख्याला गळफास घेऊन वैष्णवीने आत्महत्या केली होती आणि आता या पंख्याची फॉरेन्सिक चाचणी होणार आहे। जेसीबीच्या व्यवहारातील फसवणूक प्रकरणामध्ये शशांक आणि लता हगवणेला राजगुरुनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। यावेळेस न्यायालयाने दोघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। जेसीबीच्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी माळुंगे पोलिसांनी शशांक आणि लता हगवणेला ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दरम्यान या प्रकरणाची आता पुढील सुनावणी 6 जून रोजी होणार आहे। जेसीबी प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। हगवणेंना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। जेसीबीच्या व्यवहारामध्ये 11 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलेला। न्यायालयामध्ये आज या संदर्भात सुनावणी पार पडली। दोघांनाही 3 दिवसांची पोलीस कोठडी आणि या पुढील सुनावणी 6 जून रोजी होणार आहे। डेट्स आहे आणि जी काही क्रोनॉलॉजी आहे ती 2022-23 पासून सुरू होते।
प्राथमिक एक सिव्हिल ट्रान्झॅक्शन आहे, एक जे काही JCB आहे त्याच्या अनुषंगाने झालेला एक व्यवहार आहे. तर तो व्यवहार सेलचा आहे की तो व्यवहार रेंटचा आहे, हा जे काही आहे त्या बाबतीत डिटेल तपास चालू आहे. आता सध्या आपण फार प्राथमिक स्टेजला आहोत आणि आज पोलिसांनी आमचा युक्तिवाद वगैरे, कोर्टाने आपला युक्तिवाद ऐकून 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. जे काही कोठडी सुनावण्यासाठी जे काही ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स संयुक्तिक नव्हते असं आमचं म्हणणं होतं. हा जो काही व्यवहार होता हा आरोपीला कस्टडीत न घेता देखील या गुन्ह्याचा तपास होऊ शकतो अशा मताचा आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे. आणि या सगळ्या आर्ग्युमेंटचा विचार करता कोर्टाने आरोपी शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली. आपण त्या ठिकाणी असं म्हटलं की त्यांचं भाडेतत्वावरती JCB असेल इतर मशीन. तर या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये नक्की काय चौकशी होते आणि त्यानंतर 6 जूनला काय निकाल लागतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. यानंतर वळूयात इतर बातम्यांकडे. बातमी आहे राजकीय वर्तुळातून. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणखीन एक फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी उघडपणे त्यांची नाराजी व्यक्त केलेली आहे. पक्ष संघटनेमध्ये झालेल्या बदलामुळे 10 ते 12 नेते नाराज आहेत. यामध्ये नाशिकचे महानगर प्रमुख विलास शिंदे आणि त्यांचा स्वतःचा सुद्धा समावेश असल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे. त्यामुळे नाशिकमधले ठाकरे गटाचे शिलेदार भाजपाच्या गळाला लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुधाकर बडगुजर यांनी कालच नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती आणि त्याचमुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला आणखीनच उधाण आलेलं आहे. सुधाकर बडगुजर खासदार संजय राऊत यांचे राईट हँड समजले जातात. मात्र त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आणि मुख्यमंत्री फडणवीसांची घेतलेली भेट यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगत आहे. संघटनात्मक बदल करत असताना एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आणि जे बदल झाले ते त्यामुळे अनेक 10-12 लोक नाराज झाले आणि तिथून मग नाराजीचा सूर हा आजपर्यंत तरी आहे. नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतही आहोत. परंतु विलास शिंदे सारखा महानगर प्रमुख ज्यावेळेस राजाभाऊ लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेस विलास शिंदे असेल मी असेल. दरम्यान आता संजय राऊत आणि गिरीश महाजनांमध्ये चांगली जुंपलेली आहे. संजय राऊतांनी एवढी दलाली आजवर कुणीही केली नसेल अशा शब्दात महाजनांनी प्रत्युत्तर दिले. गिरीश महाजन म्हणजे पक्ष फोडायला नेमलेला दलाल अशी जहरी टीका राऊतांनी केली होती आणि त्यावर संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे, या दलालीमुळे शिवसेनेचं मोठं नुकसान झाल्याचं सुद्धा महाजन यांनी म्हटलं होतं. हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, केंद्रबाजीतून खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे. आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन, पक्ष फोडणे. मला त्यांच्याविषयी का फार बोलावं असं वाटत नाही. पुढे जाणार पक्ष, ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल. उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवरून बसवलं, काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल. आणि आपल्याला माहिती आहे, दलालीचा विषय कराल तर गोरेगावच्या पत्रसाळीमध्ये आपण काय केलं, किती दिवस जेलमध्ये राहिलात ते मला बोलायला लावू नका. आणि मला वाटतं जर उद्धवजींनी यांना जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही. सगळी अगदी जमीन दोस्त शिवसेना होणार आहे. एका बाजूला हे आरोप प्रत्यारोप सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्येच महिला शिष्टमंडळामध्ये नाराजी नाट्य सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं काँग्रेसला डावलल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता तिवारी राजभवनाच्या बाहेरच दिसून आल्या. शिष्टमंडळामध्ये फक्त ठाकरे सेनेच्या आणि शरद पवार गटाच्या महिला नेत्याच राज्यपालांच्या भेटीला पोहोचल्या होत्या. मला हा प्रोटोकॉल खरंच कळला नाहीये. म्हणजे महामहिम साहेब समजा घाबरत असतील तर त्यांनी फक्त 2च महिला म्हणल्या असत्या. मग असे जर तुम्ही घेऊन जात असाल तर आम्ही पुण्यावरनं आलो होतो आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस खांद्याला खांदा देऊन काम करते ना, त्यामुळे काँग्रेसची महिला ही पाहिजेच होती. त्यांनी स्वतः आज जाऊन म्हणलं पाहिजे होतं की काँग्रेसची महिला बाहेर उभी आहे, त्यांना बोलवा.
आणि या राजकीय बातम्यांनंतर आता बातमी आहे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आरोग्य संदर्भातली। देशभरामध्ये कोरोना संसर्गामध्ये वाढ होत असून महाराष्ट्रात सुद्धा रुग्णसंख्येतील वाढ कायम आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत। या मार्गदर्शक सूचनांच्या कार्यवाहीसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने आता पाऊल उचललेले आहे। वृद्ध, सहव्याधीग्रस्त आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा असं आवाहन केलं जात आहे। त्याचबरोबर आरोग्य यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा सुद्धा घेण्यास सुरुवात झाली असून देशभरामध्ये कोरोनाचे 4000पेक्षा सुद्धा जास्त रुग्ण आहेत। वृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांनी मास्क वापरा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। श्वसन विकाराच्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले। पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने विषाणूचा प्रकार ओळखण्यासाठी तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। राज्यभरामध्ये रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश यावेळेस सरकारने दिलेले आहेत। ऑक्सिजन, पीपीई किट, व्हेंटिलेटर पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध ठेवण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत। देशभरामध्ये कोरोनाचे 4000पेक्षा सुद्धा जास्त रुग्ण आहेत आणि आता आषाढी वारी जवळ येते, त्यामुळे आषाढी वारीवर सुद्धा कोरोनाचं मोठं संकट आहे आणि जे आणखीनच गडद होत आहे। माळशिरसच्या वेळापुरामध्ये कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आलेला आहे, त्यामुळे माळशिरस तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता 4 झालेली आहे। आषाढीच्या अगदी तोंडावर कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने चिंता वाढू लागली आहे, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। तर पंढरपूरसह नागपुरात सुद्धा कोरोनाचे 2 नवे रुग्ण आढळलेले आहेत। नागपुरामध्ये जानेवारी ते एप्रिलच्या तुलनेमध्ये मे महिन्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये किंचित वाढ झाली होती। मे महिन्यामध्ये 10 कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर यावर्षी एकूण 13 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 11 रुग्ण उपचारानंतर बरे झाले। ताप, घसा दुखणं किंवा खवखवणं यासारखी लक्षणं 48 तासांनंतर कायम असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्या सूचना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत। दरम्यान वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता आणखीन सतर्कता बाळगण्यात येते। राज्यामध्ये आणि देशातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होते आणि त्याच पार्श्वभूमीवर विदेशवारी करण्याबाबतही सूचना देण्यात आलेल्या आहेत। 5 देशांमध्ये तुम्ही प्रवास करणं टाळा असा इशारा तज्ज्ञांनी दिलेला आहे। ते 5 देश कोणते तर चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग आणि अमेरिका या देशामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये सातत्यानं वाढ होते आणि त्याचमुळे तिथे प्रवास करणं टाळा आणि जर प्रवास अटळ असेलच तर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याचा सल्ला यावेळेस देण्यात आलेला आहे। आणि कोरोनाच्या या बातम्यांनंतर आता वळूयात इतर बातम्यांकडे। गोपीनाथ गडावर आज एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला। तब्बल 11 वर्षांनंतर मुंडे भावंड गोपीनाथ गडावर एकत्र दिसले। मुंडे समर्थकांसाठी तर हे दृश्य म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारं ठरलं। निमित्त ठरलं दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचं। मंत्री पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडेही गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी एकत्र पोहोचले। तब्बल 11 वर्षांनंतर कटुतेनंतर मुंडे भावंडांनी एकत्रित अभिवादन केल्याने त्याची चर्चा तर होणारच। धनुभाऊला विचारलं, ते म्हणले मला आज बोलायचं नाही, माझी प्रकृती ठीक नाही आहे, तूच माझ्या वतीने बोल। प्रीतमताईंचं नेहमीच अडचण अशी होते की 3 जूनला त्या फार भावूक असतात आणि म्हणजे मी जरा जास्त निबर आहे का काय वाटायला लागले मला, पण तसं नाही। माझ्या भावंडांनी मला सांगितलं तू आमच्या वतीने बोल। मी गेले 11 वर्ष झाले या मंचावर बोलतच आहे। आणि यानंतर महत्त्वाची बातमी, माजी मंत्री धनंजय मुंडेंवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत आता अंजली दमानिया यांची चौकशी होणार आहे। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला होता असा आरोप दमानियांनी केला होता। या संदर्भात त्यांनी एसीबीला पत्रही लिहिलं होतं। त्यावर आता एसीबीनं पत्र पाठवत चौकशीला उपस्थित राहण्याबाबत सांगितलेलं आहे। 4 जून रोजी एसीबी कार्यालयामध्ये जाणार असल्याचं दमानियांनी सांगितलेलं आहे। आणि यानंतर बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आणि आनंदाची, कारण की लवकरच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे।
दरम्यान लाडकी बहिणी योजनेसंदर्भात विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय. मात्र ही योजना बंद होणार नाही असंही अदिती तटकरे यांनी म्हटलंय. लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल. मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. यानंतर बातमी आहे रखडलेल्या महापालिका निवडणुकांसंदर्भातली. सुप्रीम कोर्टानं आदेश दिला आणि आदेशानंतर अजूनही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात आयोगाकडून अधिसूचना काढण्यात आलेली नाहीये. कोर्टानं 6 मे रोजी 28 दिवसांमध्ये अधिसूचना जाहीर करण्याचे निर्देश दिलेले. ही मुदत 2 जूनलाच संपलेली आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये निवडणुकीची अधिसूचना काढण्याची शक्यता आहे. अधिसूचना काढली नाही तर निवडणूक आयोगाला मुदतवाढीसाठी सुप्रीम कोर्टात अर्ज करावा लागणार आहे. तर ह्या आठवड्यात राज्य सरकारला हे नोटिफिकेशन काढावं लागेल. ते बांधील आहेत ते काढायला. नाहीतर सुप्रीम कोर्टात राज्य सरकारला एक अर्ज करावा लागेल ज्याच्यात ते सांगू शकतात की काही कारणास्तव ते नोटिफिकेशन काढू शकत नाहीये किंवा निवडणुका वेळेत घेऊ शकत नाहीयेत. आणि जस्टिस सूर्यकांत ज्यांनी ऑर्डर पास केली आहे ते पण कोर्ट नंबर 2 मध्ये बसलेले आहेत. तर त्यांच्यासमोर राज्य सरकारला हा अर्ज तत्काळ करावा लागेल, नाहीतर त्यांना वेळपत्रक काढावं लागेल. आणि ह्या शुक्रवारच्या आत राज्य सरकारला याच्यात पुढचं पाऊल घ्यावं लागेल. आणि यानंतर बातमी आहे प्रशासकीय कामकाजासंदर्भात. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक या जून महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे आता मंत्रालय प्रशासनाच्या नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीचे वेध लागलेत. अशातच संभाव्य नवे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार, IS चहल, भूषण गगराणी या अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुजाता सौनिक यांनी मुख्य सचिव पदाची सूत्र स्वीकारली. मात्र सौनिक या आता वयोमानानुसार येत्या 30 जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मंत्रालयामध्ये नव्या मुख्य सचिवांच्या नावाची चर्चा आता सुरू झालेली आहे. तर कुणाकुणाची नावं या स्पर्धेत आहेत आपण पाहतोय. राजेश कुमार जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत, IS चहल जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत आणि भूषण गगराणी जे BMCचे आयुक्त आहेत, या तिघांची नावं सध्या चर्चेत आहेत. आणि यानंतर महत्त्वाची बातमी समोर येते. मुंबईमधून कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. ही जागा अदानी समूहाला देऊ नये म्हणून वर्षा गायकवाड आणि कुर्ल्यातील नागरिकांनी आंदोलन केलं होतं. मात्र मदर डेअरीची 8.5 हेक्टरची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मदर डेअरीची जागा धारावीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यासाठी वारंवार वर्षा गायकवाड यांनी विरोध केला होता. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. त्यापैकीच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे कुर्ला येथील मदर डेअरीची जागा. कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. ही जागा अदानी समूहाला देऊ नये म्हणून वर्षा गायकवाड आणि कुर्ल्यातील नागरिकांनी आंदोलन केलं होतं. मात्र आता मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणासंदर्भात या ठिकाणावरून आढावा घेतलेले आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी पाहूयात. धारावी पुनर्विकासासाठी कुर्ला येथील मदर डेअरीची जागा आहे ती आता मदर डेअरी जागा तुम्ही पाहू शकता. आता मी त्याच ठिकाणी उभा आहे. 8.5 हेक्टर ही जागा हस्तांतरित करण्यासाठी करारामधील अटी आणि शर्तीमधील सुधारणा आजच्या मंत्रिमंडळात दिलेली पाहायला मिळाली. आता ही जागा धारावी पुनर्विकासासाठी शिक्का बसला पाहायला मिळत आहे. या जागेला विरोध देखील या स्थानिकांनी केला होता. कुर्लाकरांनी देखील याचा विरोध केला होता. त्याचबरोबर वर्षा गायकवाड खासदार आहेत त्यांनी देखील इथे आंदोलनं केली, अशी निदर्शनं देखील केली होती. पत्रव्यवहार देखील करण्यात आला होता. ही जागा आता अदानी समूहाला देऊ नका म्हणून विरोध देखील तेव्हा त्यांनी केला होता. मात्र आता ही जागा राज्य सरकारने अदानी समूहाला दिल्याचे समजले आहे. या जागेवर तुम्ही पाहायला गेलं तर पत्रे देखील लावण्यात आले असून सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले आहे. मात्र आता कुर्लावासी आणि खासदार वर्षा गायकवाड नक्की कोणतं पाऊल उचलतील याच्याकडे आता मात्र सगळ्यांचे लक्ष देखील लागलेले आहे. कॅमेरामन प्रवीणसोबत मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई. आणि यानंतर वळूयात आपण पावसाच्या बातम्यांकडे. राज्यामध्ये पावसानं उघडीप दिलेली आहे.
उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झालेली आहे। दुसरीकडे विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे, तर मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार सरींची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे। दरम्यान कुठे कुठे येलो अलर्ट आपण पाहतोय। सिंधुदुर्ग, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। शिरूर तालुक्यामधील कान्हूर मेसाई इथं वडिलोपार्जित जमिनीच्या वादातनं 2 गटांमध्ये तुंबळ मारामारी झाली। घटनास्थळी परस्परांना दगड आणि लाठ्यांनी मारहाण करण्यात आली। शिक्रापूर पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करून तपास सुरू केला। या प्रकरणी 14 जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेले आहेत। शिरूरमध्ये 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झालेली। लाठकाठ्यांनी वडिलोपार्जित जमिनीवरनं मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। आणि यानंतर बातमी आहे पावसानं केलेल्या नुकसानी संदर्भातली। मुसळधार पावसाचा कांदा पिकाला मोठा फटका बसलाय। रांजणगाव गणपती परिसरामधील शेतकरी कुंडलिक चिखले यांच्या 1 एकरवरील कांदा पावसानं सडून गेलेला आहे। कांदा लागवडीसाठी केलेला खर्चही निघणार नाहीये, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले। शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे। शिरूर तालुक्यामध्ये सतत 15 दिवस पडत असणारा पाऊस व त्यामध्ये काल रांजणगावमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे व त्या पावसामध्ये तुम्ही पाहू शकता आमच्या कांद्याचे भरपूर असे नुकसान झालेले आहे। माझी राज्य शासन व कृषी मंत्र्यांकडे कळकळीची विनंती आहे, हा नुकसान भरपाई आम्हाला तुम्ही कांद्याचा पंचनामा करून द्यावी अशी विनंती करतो। आणि आता आहे मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, कारण मुंबईमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट होत चाललेली आहे। 7 प्रमुख धरणांमधील एकूण पाणीसाठा केवळ 12% पोहोचलाय। मात्र तरीही मुंबईतील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याची माहिती महापालिकेनं दिलेली आहे। 31 जुलैपर्यंत पुरेसा पाणीसाठा असल्याचं महापालिकेनं सांगितलेलं आहे। दरम्यान कोणत्या धरणामध्ये किती पाणीसाठे आपण पाहतोय? अप्पर वैतरणा 6.37, मोडक सागर 31.18, तानसामध्ये 12.32% पाणीसाठा सध्या आहे। आणि हा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत टिकेल असं अंदाज आहे। मध्य वैतरणामध्ये 14.02 आणि भातसामध्ये 10.52% पाणीसाठा आहे। विहार धरणामध्ये 31.20 आणि तुळशी धरणामध्ये 12.89% पाणीसाठा। आणि यानंतर बातमी आहे साम टीव्हीच्या दणक्याची। जुन्नरमधील पिकांच्या नुकसानीची बातमी साम टीव्हीनं दाखवली होती। केंद्रीय कृषी मंत्री आज याच भागामध्ये होते, मात्र त्यांनी याकडे पाठ फिरवली। मात्र आमच्या बातमीनंतर कृषी मंत्र्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली। यावेळेस त्यांनी टोमॅटोचा लवकरच पीक विमामध्ये समावेश केला जाईल असेही सांगितले। नहीं, आज वायरस अटैक के कारण ये फसल बर्बाद हुई है टमाटर की, क्योंकि 35 डिग्री सेंटीग्रेड के ऊपर अगर तापमान जाता है तो ये वैरायटी नहीं टिकती। और बारिश से भी थोड़ा नुकसान हुआ है, लेकिन वायरस से हुआ है ये जो नुकसान दिखाई दे रहा है सब बीमारी के कारण। ये क्लाइमेट चेंज का भी असर है, क्योंकि अब तापमान काफ़ी बढ़ने लगा है। तो साइंटिस्ट हमारे साथ हैं सारे, और डीडीजी हार्टिकल्चर भी मेरे साथ है। हम लोग अब ऐसी वैरायटी भी तैयार करेंगे जो ज़्यादा तापमान में भी सर्वाइव कर सके। गेल्या काही दिवसात जोरदार पाऊस झाला होता आणि या पावसाने लाल टोमॅटोचा चिखल झालेला आहे। लालबुंद झालेले टोमॅटो सडून गेलेत। दरम्यान ही आपबीती सांगताना शेतकऱ्याचा कंठ दाटून आला। बीडच्या राम शेळके यांनी 7 लाखांचं त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे।
जेव्हा माझ्या हातात तोडणीस आलं त्या टायमाला पावसाचा असा कहर झाला की अक्षरशः 1 कॅरेट सुद्धा माझ्या नशिबात नाही आलं. पूर्ण प्लॉट हा पाण्याने पावसाने उद्ध्वस्त झाला. पूर्ण आज माणसं लावून उपटून टाकण्याची माझ्यावर वेळ आली. माझे एक 6 ते 7 लाख रुपयाचं नुकसान आहे. प्लस तोडणीचा बांधणीचा खर्च एक 80-90 हजार रुपये. आणि परत जर हा प्लॉट लावायचा मला तर 80-90 हजार असे माझे 7-8 लाख रुपये माझा खर्च झाला आहे. मी मोलमजुरी करणारा माणूस आहे. मी आज परपंच कसा हाकायचा. निदान आम्हाला 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख काय तुम्हाला आर्थिक मदत होईल तेवढी करावी. आणि यानंतर बातमी आहे क्रीडा विश्वातली. IPL 2025 ट्रॉफीचा विजेता नक्की कोण होणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली. अनेक वर्षांनंतर IPL स्पर्धेच्या इतिहासात नवा विजेता मिळणार आहे. आज अंतिम सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स सामने असतील. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पंजाबची अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याची ही दुसरी तर RCBची चौथी वेळ आहे. मात्र त्यानंतरही दोन्ही संघांना अंतिम फेरीमध्ये विजयी होता आलं नाही. त्यामुळे आता दोन्ही संघांची 18 वर्षापासूनची IPL ट्रॉफी उंचावण्याची प्रतीक्षा कायम आहे. मात्र त्या दोनपैकी एक संघाची प्रतीक्षा मात्र आज संपेल. आज नक्की कोण जिंकेल IPLची ट्रॉफी हे निकालानंतर स्पष्ट होईल. तर IPLचा आतापर्यंतचा प्रवास पंजाब किंग्सचा आपण पाहतोय. मॅच 16, विजय 10, पराभव 5 आणि एक सामना हा त्याचा काही रिझल्ट लागला नाही. रॉयल चॅलेंजर्सचा मॅच 15 खेळले, विजय 10, पराभव 4, नो रिझल्ट 1. दरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा IPLचा आजचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. मात्र या ठिकाणी अर्थातच पावसाचा अंदाज आहे आणि अंतिम सामन्यामध्ये पाऊस पडल्यास IPLची ट्रॉफी कुणाला मिळणार याचीच सध्या चर्चा रंगलेली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या अंतिम फेरीमध्ये राखीव दिवस आहे. त्यामुळे जर पावसामुळे सामना थांबवला किंवा सुरू होऊ शकला नाही तर सामना उद्याही खेळवला जाईल. राखीव दिवशी म्हणजेच उद्याही पावसामुळे सामना न होऊ शकल्यास गुणतालिकेतील अव्वल असणाऱ्या संघाला विजयी घोषित केलं जाईल. पंजाब किंग्स गुणतालिकेमध्ये अव्वल आहे, त्यामुळे त्यांना IPL ट्रॉफी मिळू शकते. आणि यानंतर पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्समध्ये IPLची फायनल होणार. या सामन्यामध्ये नक्की कोण जिंकणार? IPLच्या 18 वर्षांच्या इतिहासामध्ये कोणता नवा रेकॉर्ड रचला जाणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. IPLची फायनल कोण जिंकणार? 18 वर्षांनी नवा इतिहास घडणार. पंजाब किंग्स आणि RCB आमने सामने. IPL 2025 आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या क्वालिफायर 2 चा सामना क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा ठरला. मुंबई विरुद्ध पंजाब सामन्याचा टॉस झाल्यावर पावसानं खोडा घातला आणि त्यानंतर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सनं मुंबई इंडियन्सचा 5 गडी राखून दारुण पराभव केला. श्रेयस अय्यरनं 27 चेंडूमध्ये दमदार अर्धशतक ठोकलं. दुसरीकडे रोहित शर्मा, बुमराह आणि बोल्ट चमकदार कामगिरी काही करू शकले नाही. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्समध्ये फायनल होणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी आजपर्यंत कधीही विजेतेपद पटकावलेलं नाही. त्यामुळे यंदा IPLला नवे चॅम्पियन्स मिळणार आहेत. पंजाब किंग्स आणि RCB सामना रंगणार. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना. 18 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच RCB किंवा पंजाबला विजेतेपद मिळणार. संध्याकाळी 7:30 वाजता सामना सुरू होणार. पावसाचा व्यत्यय आल्यास रिझर्व्ह डेचा नियम लागू. रिझर्व्ह डेनुसार सामना 4 जून रोजी खेळवला जाईल. दुसऱ्यांदा संधी मिळालेल्या पंजाब किंग्सची सगळी मदार श्रेयस अय्यर, प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग यांच्यावर असणार आहे. तर RCBची मदार किंग कोहली आणि रजत पाटीदारवर असणार आहे. त्यामुळे फायनलमध्ये कोणाची बॅट तळपणार आणि कोण आपल्या टीमला पहिलं विजेतेपद मिळवून देणार याकडे साऱ्या क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.
अर्थात दोन्ही पंजाब आणि आरसीबी दोघांचेही मोठे फॅन फॉलोइंग आहेत आणि आरसीबीचे चाहते आपल्या टीमसाठी आणि विराट कोहलीसाठी कोणत्या स्तराला जातील याचा काही नेम नाही आणि त्यात आरसीबी फायनलमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे तब्बल 18 वर्षांनी आरसीबी ट्रॉफी जिंकेल अशी आशा चाहत्यांना. मग काय, या गोड स्वप्नाला नजर लागू नये म्हणून अतरंगी फंडे वापरताना चाहते दिसतात. आता हाच व्हिडिओ पहा. आरसीबीला नजरेपासून वाचवण्यासाठी बंगळुरूमध्ये एका पठ्ठ्यानं चक्क लिंबू आणि मिरचीनं कार गुंडाळली आहे. आज आरसीबीचा अंतिम सामना असेल पंजाब सोबत आणि दोन्ही संघांकडे ही मोठी संधी आहे पहिल्यांदाच विजेतेपद पटकावण्याची. गेल्या 18 वर्षांची प्रतीक्षा नेमकी कोणाची संपणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान आरसीबीचा आणि विराट कोहलीचा फॅन आपण पाहतोय. आरसीबी विराट कोहली या अंतिम सामन्यामध्ये जिंकावं असं त्यांच्या चाहत्यांना वाटते आणि त्यामुळे त्याला नजर लागू नये म्हणून चक्क लिंबू मिरची लावून त्यानं स्वतःची कार सजवली आहे. लिंबू मिरचीने सजवलेली कार आपण पाहतोय आणि त्यामुळे उत्सुकता नक्की किती आहे या फायनलची हेही आपल्याला लक्षात येईल. अँटी नजर स्क्वॉड असं त्यानं या कारवर लिहिलेलं आहे. कोणत्याही पद्धतीने आज आरसीबी विजयी व्हावी, विराट कोहलीला पहिल्यांदा IPLची ट्रॉफी हातात धरायला मिळावी अशी इच्छा त्याचे चाहते व्यक्त करतात. त्याचमुळे त्यांच्या चाहत्यांकडनं असे अतरंगी फंडे वापरले जातात. आणि आता बातमी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची, कारण एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 7% वाढ झालेली आहे. 2025च्या वेतनापासून मूळ वेतनावर 53% महागाई भत्ता आता देण्यात येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येते. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यामध्ये आता 60% वाढ. या संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. वैदेही, आपण पाहतोय 60% महागाई भत्ता एसटी कर्मचाऱ्यांसाठी वाढवण्यात आलेला आहे. काय अधिकची माहिती आहे? नक्कीच एसटी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवण्यासंदर्भातली मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती आणि त्यानंतर आज कॅबिनेट बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भातली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याआधी मूळ वेतनावर 46% महागाई भत्ता देण्यात येत होता आणि मात्र आता त्याच्यामध्ये 7% वाढ करण्यात आलेली आहे आणि आता मूळ वेतनावर 53% महागाई भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती मिळते. यामुळे निश्चितच 19 कोटी रुपयांचा आर्थिक भार सरकारवर वाढणार आहे. मात्र हा निर्णय घेतल्यामुळे निश्चितच एक आनंदाचं वातावरण एसटी कर्मचाऱ्यांमध्ये बघायला मिळतंय. धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यामध्ये 60% वाढ झालेली आहे. आणि यानंतर पाहूयात कोरोना संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. देशभरामध्ये कोरोना संसर्गामध्ये वाढ होतीये. महाराष्ट्रात सुद्धा रुग्णसंख्येमध्ये वाढ कायम आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांच्या कार्यवाहीसाठी राज्याच्या आरोग्य विभागानं पाऊल उचललंय. कोरोनानं राज्यभरामध्ये चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. देशामध्ये 4026 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. केरळमध्ये सर्वाधिक 1435 रुग्ण आहेत तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून 506 ऍक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आषाढी वारीवर कोरोनाचं संकट आणखीन गडद होत चाललेलं आहे. माळशिरसच्या वेळापुरामध्ये कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आलेला आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 4 झालेली आहे. आषाढीच्या तोंडावर कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने चिंता वाढू लागली आहे. नागपुरात कोरोनाचे 2 नवे रुग्ण आढळलेले आहेत. नागपुरात जानेवारी ते एप्रिल महिन्याच्या तुलनेमध्ये मे महिन्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये किंचित वाढ झाली होती. मे महिन्यामध्ये 10 कोरोना रुग्णांची नोंद झाली. यावर्षी एकूण 13 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 11 रुग्ण उपचारानंतर बरे झालेत. कोरोना पार्श्वभूमीवर विदेशवारी करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. 5 देशांमध्ये प्रवास करणं टाळा असा इशारा तज्ज्ञांनी दिलेला आहे.
चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग आणि अमेरिका या देशांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होते, त्यामुळे तिथे प्रवास करणं टाळा आणि जर प्रवास अटळ असेल तर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. आता पाहूयात मुंबईमधल्या टॉप 5 बातम्या. लाडक्या बहिणींना लवकरच मे महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. दरम्यान लाडकी बहिणी योजनेसंदर्भात विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय, मात्र ही योजना बंद होणार नाही असंही तटकरेंनी म्हटलंय. संजय राऊत आणि गिरीश महाजनांमध्ये चांगलीच जुंपली आहे. संजय राऊतांनी एवढी दलाली आजवर कुणीही केली नसेल अशा शब्दात महाजनांनी प्रत्युत्तर दिलं. गिरीश महाजन म्हणजे पक्ष फोडायला नेमलेला दलाल अशी जहरी टीका राऊतांनी केली होती. त्यावर संजय राऊतांच्या दलालीमुळे शिवसेनेचं नुकसान झाल्याचं महाजनांनी म्हटलंय. राज्याच्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक जून महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मंत्रालय प्रशासनाला नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीचे वेध लागले. अशातच संभाव्य नावं म्हणून राजेश कुमार, IS चहल, भूषण गगराणी या अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा सुरू झालेली आहे. मुंबईच्या कुलाबा परिसरामध्ये महापालिकेनं 1 जूनपासून 10 ठिकाणी पार्किंग सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे स्थानिकांना दिलासा मिळालेला आहे. कुलाबा फोर्ट, नरिमन पॉइंट, कफ परेड या परिसरामध्ये 10 प्रमुख ठिकाणी आता मोफत पार्किंग करता येणार आहे. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आता 5 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली. इन-हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 10% जागाही आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. नवी मुंबई विमानतळाशी मुंबईला लवकरच जलमार्गाने जोडण्यात येणार आहे. दोन्ही शहरांना जोडण्यासाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी गरजेच्या ठिकाणी जेटी उभारण्याची प्रस्ताव तयार असावेत अशा सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. वॉटर टॅक्सीमुळे मुंबईहून नवी मुंबई विमानतळाला 40 मिनिटात पोहोचणं शक्य होणार आहे. आता पाहूयात पुण्यातल्या महत्त्वाच्या 5 बातम्या. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांना कार्यक्रमस्थळी पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडेंच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अडवणूक केलेली आहे. पुण्यातील ॲग्रो हॅकेथॉनमध्ये मुख्यमंत्री मंचावर जात असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा डावललेलं आहे. शशांक आणि लता हगवणेंना म्हाळुंगे पोलिसांनी ताब्यात घेतलं. दोघांनीही जेसीबीच्या व्यवहारासंदर्भात चौकशी केली जाणार आहे. 11,70,000ची फसवणूक झाल्याचं उघड झालं. या प्रकरणी शशांक आणि लता हगवणेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पेपरफोडीच्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. कॉलेजमधील प्राध्यापक हे रॅकेट चालवत होता. या प्रकरणी पोलिसांनी प्राध्यापकासह 4 बेडे ठोकले. वाघोलीतील पार्वतीबाई गेबणा मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथं हा प्रकार सुरू होता. पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये नाटकाचा प्रयोग सुरू असताना प्रेक्षकाच्या कपड्यांमध्ये उंदीर शिरला. उंदराची नखं लागल्यानं या प्रेक्षकाला रुग्णालयात धाव घ्यावी लागली. तर या घटनेची दखल घेत पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्तांनी बैठक बोलावली. तसंच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला भेटही दिलेली आहे. पुण्यामध्ये विविध रस्त्यांवर पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आलेले आहेत. त्यामुळे रस्त्यांची सुरू असलेली कामं तातडीने पूर्ण करून 7 जूनपर्यंत रस्ते पूर्ण करा अशा सूचना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी ठेकेदार आणि पथ विभागाला दिलेल्या आहेत. आणि आता राजकीय वर्तुळातून महायुती संदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येते. एकनाथ शिंदेंचे सर्व मंत्री अजित पवारांवर नाराज असल्याचं समजतंय. अजित पवार आमची विकास कामं थांबवतात. सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंकडे अशी तक्रार केल्याचं समजतंय. आज एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली होती आणि यावेळेस एकनाथ शिंदेंच्या सर्व मंत्र्यांनी एकसुरीत अजित पवारांविरोधात तक्रार केलेली आहे. अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली असून शिंदे सेनेनं यावेळेस आमची कामं मंजूर होत नसल्याची तक्रार या सर्व मंत्र्यांनी केलेली आहे. दरम्यान 2019 मध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावेळेस सुद्धा कामं होत नव्हती. हेच कारण पुढे करत शिंदे गट वेगळा झाला. शिंदे गटानं
वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आता अजित पवारही सोबत आलेले आहेत. आता अजित पवारांवर ते नेते नाराज असल्याचं समजते. या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर. सूरज, एकनाथ शिंदेंकडे सर्व मंत्र्यांनी तक्रार केलेली आहे, पुन्हा तेच घडतंय का? निश्चितच तू जसं म्हणालीस तसं ज्या वेळेस शिवसेनेत बंड झालं, जे कारण शिवसेनेच्या नेत्यांनी म्हणणं दिलं होतं की अजित पवार पण कुठेतरी आता पुन्हा एकदा समोर येत आहे. आज कॅबिनेट बैठक होती आणि त्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या सर्व मंत्र्यांची जी होती बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांनी जे आहे ते अजित पवारांविरुद्ध नाराजी व्यक्त केलेली आहे. तेच चित्र पुन्हा एकदा समोर उभं राहत आहे. जर का आम्हाला निधी मिळाला नाही तर आम्ही विकास कामं कशी करायची, अजित पवारांकडे अर्थ खाता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये सर्वांना समान न्याय पाहिजे अशी नाराजी जी आहे ती शिवसेनेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर व्यक्त केलेली आहे. जर का पाहायला गेलं तर या आधी देखील जेव्हा शिवसेनेमध्ये बंड झाला होता तेव्हा देखील हेच कारण शिवसेनेच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी सांगितलेलं होतं आणि आता पुन्हा तेच सर्व जे चित्र आहे ते समोर घडत आहे. त्यामुळे कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व गोष्टीची दखल घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी सर्व मंत्र्यांना आश्वासित केलेलं आहे की मी स्वतः या सगळ्या संदर्भात मी उपमुख्यमंत्री अजित पवारांशी बोलतो आणि मी मुख्यमंत्री देवेंद्र नक्कीच आता यावर नक्की काय तोडगा निघणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींनंतर पाहूयात महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. पुण्यामध्ये अवकाळी पावसाने उन्हाळ्यामध्ये कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी फटका बसलेला आहे. यामध्ये रांजणगाव येथील शेतकऱ्याचे कांदे मोठ्या प्रमाणात त्यांची नुकसानी झालेली आहे. कृषी मंत्र्यांकडून नुकसान झालेल्या कांद्यांचं पंचनामा व्हावं अशी इच्छा शेतकऱ्यांना व्यक्त केलेली आहे. नाशिक शहरासह सिडको सातपूर भागामध्ये घरफोडी, मोबाईल चोरी या प्रकारांमध्ये वाढ झालेली आहे. सातपूरच्या अशोकनगरमध्ये मध्यरात्री भुरट्या चोरांनी घराच्या बाहेर उभी असलेली रिक्षा चोरून नेलेली. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वणी सापुतारा रस्त्यावर पिंगळवाडी फाट्याजवळ कार आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. गोविंद भरसट असं मृत दुचाकीस्वाराचं नाव आहे. पिंपळवाडी इथं जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या क्रेटा कारनं दुचाकीस धडक दिलेली आहे. नाशिकमध्ये नोकरीच्या आमिषाखाली 90 जणांची फसवणूक करण्यात आली. यावेळेस आरोग्य विभागामध्ये कंत्राट पद्धतीने नोकरी लावण्याचं सांगण्यात आलं. सुमारे 1.5 कोटी लुटण्यात आले. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणामध्ये माजी मंत्री सुभाष भामरेंचं नाव वापरल्याचा संशय व्यक्त केला जातोय. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामध्ये कारंजाळी इथं विहिरीमध्ये पडल्याने शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू झालेला आहे. विहिरीचे सुमारे 4 वर्षांपासून काम सुरू होतं. ठेकेदाराला ग्रामस्थांनी वारंवार सूचना देऊनही विहिरीचं बांधकाम पूर्ण झालं नाही. ठेकेदारावर यावेळेस कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थ करत आहेत. खासगी महावितरण कंपनीविरोधात भाजपानं धरणे आंदोलन केलेले. मालेगावमध्ये खासगी महावितरण कंपनीतर्फे वीज पुरवठा केला जातो. मात्र वारंवार वीज पुरवठा खंडित होणं आणि वेळेवर वीज पुरवठा नसणं अशा विविध समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे मालेगावमध्ये कंपनीबाहेर धरणे आंदोलन करण्यात आलं. आणि आता मुंबईमधून बातमी येते. मुंबई विमानतळावर पार्किंगच्या वादातून तुंबळ हाणामारी झालेली आहे. मुंबई विमानतळावर सुरक्षा रक्षक, वाहन चालक यांच्यामध्ये पार्किंगच्या वादातून ही हाणामारी झाली आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. मुंबई विमानतळाची दृश्य तुम्ही पाहताय. मुंबई विमानतळावर यावेळेस वाहन चालक आणि तिथले सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये पार्किंगच्या वादातून राडा झालाय. सारा पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटांविरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे. वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक यांना सहारा पोलिसांनी ताब्यात घेतले. आणि यानंतर पाहूयात मराठवाड्यातल्या टॉप 5 बातम्या.
तुळजापुरातील नव्यानं उभारलेल्या 8 कोटींच्या बस स्थानकाच्या छताला अवघ्या एका महिन्यातच गळती लागली आहे. या कामामध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात मवियाच्या कार्यकर्त्यांनी थेट बस स्थानकामध्ये बोंब मारो आंदोलन केलेलं आहे. कार्यकर्त्यांनी ठेकेदार आणि एसटी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत संतप्त घोषणांनी परिसर दणाणून सोडला. एवढा मोठा भ्रष्टाचार झाला आणि मुळात या गरीबाच्या खिशातील पैसे. आमदार सुरेश धस यांनी आष्टी नगर पंचायतमध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुंडे साहेबांनी सर्वांनाच मदतीचा हात दिला. असा नेता पुन्हा होणे नाही अशी भावना यावेळेस धसांनी व्यक्त केली. संभाजीनगरच्या सातारा परिसरामध्ये तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विनोद खाजे असं आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडनं 3 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. नांदेडमध्ये जलसिंचन योजनेमध्ये बोगस साहित्य विक्रीतून कोट्यावधींचा घोटाळा झालाय. या प्रकरणी 4 प्रभारी कृषी पर्यवेक्षकांचं निलंबन करण्यात आलं. दरम्यान ठिबक आणि तुषार साहित्य विक्रेत्यांशी संगनमत करून त्यांनी कोटींचं अनुदान लुटलेलं आहे. हिंगोलीच्या संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हळद मार्केटमध्ये शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांनी हळद विक्रीस आणलेली आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हळदीचे लिलाव बंद केले होते. दरम्यान आता पुन्हा एकदा हळद खरेदीला सुरुवात झाली. शेवटच्या टप्प्यामध्ये कमी भावामध्ये विक्री सुरू आहे. आता पाहूयात विदर्भातल्या टॉप 5 बातम्या. नागपुरात चोरीचं प्रमाण वाढलेल्या इथल्या महाल परिसरामध्ये व्यापाऱ्याच्या घरामध्ये चोरी झाली. यावेळी चोरट्यांनी सोनं चांदीसह रोख रक्कम असा 35 लाखांचा ऐवज लंपास केला. घरातील व्यक्ती बाहेरगावी गेली असताना चोरट्यांनी ही चोरी केल्याचं समोर आलं. या प्रकरणी आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. अकोल्यातल्या बाळापुरामध्ये ट्रकचा भीषण अपघात झाला. 10 ते 15 जणांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये ट्रक थेट शेतामध्ये जाऊन उलटला. 2 दिवसांपूर्वी या पुलावरनं कार उलटून 3घांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील अपघातग्रस्त कार बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. यावेळेस अचानक भरधाव ट्रक आला आणि 15 जणांना वाचवताना ट्रक शेतात उलटला. अकोल्यातील अकोट महागाव गावातील 3 अल्पवयीन मुली कालपासून बेपत्ता होत्या. या घटनेनं अकोला जिल्हा हादरून गेला. अखेर या 3ही अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले. अमरावतीच्या कार्ला शेत शिवारामध्ये या मुलींचा शोध लागला. घरच्यांनी रागावल्यामुळे या मुली रागाच्या भरात निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीतील ब्रजलाल बियानी महाविद्यालयामध्ये बीएससी अंतिम वर्ष केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील 50 गुणांचे प्रश्न विचारण्यात आले. प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स काढताना झालेल्या गल्लतीचा 77 विद्यार्थ्यांना फटका बसला. आता या सर्व विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होणार आहे. पश्चिम विदर्भामध्ये 12 ठिकाणी प्रतिबंधित असलेल्या कपाशीच्या बोगस बियाणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. गेल्या 3 आठवड्यामध्ये तब्बल 4429 बियाण्यांची पाकिटे आणि 800 किलो खुली बियाणं जप्त करण्यात आली. त्याची एकूण किंमत 62 लाख इतकी आहे. बुलढाण्यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप पीएम कुसुम योजनेच्या माध्यमातून सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. सौर कृषी पंप योजनेसाठी जिल्ह्यातील 3556 शेतकऱ्यांनी एजन्सीची निवड केली असून आतापर्यंत 500 शेतकऱ्यांना शेतामध्ये सौर कृषी पंप बसवण्यात आले. तर काही लाभार्थी शेतकरी अजूनही सौर पंपाच्या प्रतीक्षेत आहेत. जळगावमधून बातमी समोर येते. जळगावमध्ये महिलेची रस्त्यावर प्रसूती प्रकरणामध्ये आता प्राथमिक आरोग्य केंद्रातील 2घांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. साम टीव्हीच्या दणक्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आरोग्य सेविकेसह रुग्णवाहिका चालकाचं निलंबन झालं असून जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये एका महिलेची रस्त्यावर प्रसूती झाली आणि त्या प्रकरणी आता 2घांचं निलंबन करण्यात आलं. साम टीव्हीनं ही बातमी दाखवली होती. साम टीव्हीच्या दणक्यानंतर आता प्रशासन खडबडून जागं झालं असून वैजापुरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविकेसह रुग्णवाहिका चालक या 2घांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. चोपड्यामधील जे प्रकरण घडलं त्या संदर्भात त्रिसदस्यीय समितीनं चौकशी अहवाल मला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये वाहन चालक आणि ANM
यांनी कर्तव्यात कसूर केल्याचं आपल्या निदर्शनास आलेलं आहे. मग आपल्या शिस्तभंगाची जी प्रक्रिया आहे त्यानुसार आपण त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. वाहन चालक जे आहेत ते कंत्राटी आहेत, रोजंदारीवरचे आहेत, त्यामुळे त्यांना कामावरून आपण कमी करत आहोत आणि ज्या ANM आहेत त्यांना आपण आता निलंबित करण्याची कारवाई प्रस्तावित केलेली आहे. आज त्या निलंबित होऊन जातील. आणि आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या 5 बातम्या. धुळ्यामध्ये जप्त केलेल्या गांजा, अफू याबरोबर भांगेची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे. पोलीस मुख्यालयाच्या परिसरामध्ये जमिनीत खड्डा करून विल्हेवाट लावण्यात आली. या कारवाईमध्ये 2200 किलो गांजा, 125 किलो अफू आणि 3100 किलो भांग या मुद्देमालाचा समावेश होता. JCBच्या साहाय्याने भला मोठा खड्डा करून त्यामध्ये टाकून जमिनीत गाडण्यात आलेले आहे. जळगावमध्ये सोन्याचे दर 1 लाखांवर पोहोचले. 24 तासांच्या सोन्याच्या दरामध्ये 800 रुपये तर चांदीच्या दरामध्ये 500 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सराफ बाजारामधील दुकानांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. जळगावमध्ये बसमध्ये चढताना एका वृद्धाचा खिसा कापून 50,000 रुपये लंपास करण्यात आले. ही घटना नवीन बस स्थानक परिसरात घडली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. नंदुरबारच्या सातपुड्यामध्ये कैरी उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. कैरीपासून तयार होणाऱ्या आमचूरला बुरशी लागली, त्यामुळे त्याच्या दरामध्ये 50% घट झालेली. गेल्या वर्षी आमचूरला 200 ते 300 रुपयांचा दर मिळत होता, मात्र तो खराब झाल्याने 80 ते 100 रुपयांचा दर मिळतोय. आणि आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रामधल्या महत्त्वाच्या 5 बातम्या. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचं 40% काम पूर्ण झालंय. जवळपास 60% काम सध्या रखडलंय. राज्य सरकारनं या कामाला 73 कोटींचा निधी दिलाय. आतापर्यंत विठ्ठल आणि रुक्मिणी गाभारा, सोळखांबी, चौखांबी, पश्चिमद्वार आदी कामं पूर्ण झालेली. दरम्यान महालक्ष्मी मंदिरासह इतर अनेक ठिकाणी कामं संथ गतीनं सुरू आहेत. संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग पुस्तकाची होळी करण्यात आलेली. शिंदेंच्या शिवसैनिकांनी पुस्तकाची प्रत जाळून संजय राऊतांचा निषेध केला. संजय राऊतांनी नरकातील स्वर्ग या पुस्तकामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बदनामी केली असा आरोप शिंदेंच्या शिवसैनिकांनी केलेला आहे. साताऱ्यातील कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून 3269 मेगावॅट अवर्स इतकी विक्रमी वीज निर्मिती करण्यात आलेली आहे. ही वीज निर्मिती पश्चिमेकडील जलविद्युत टप्प्यांमधील 67.50 TMC पाणीसाठ्याच्या वापरातून करण्यात आली. त्यामुळे शासनाला 144 कोटींचा लाभ झाला. सांगलीत एका खासगी हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली. विश्रामबाग चौक इथल्या आदित्य हॉस्पिटलची वंचित बहुजन आघाडीनं तोडफोड केली. राज्य कामगार विमा योजना आणि बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मोफत उपचार असून देखील रुग्णांकडून पैसे घेण्यात आल्याचा आरोप यावेळेस वंचितनं केलेला आहे. गेले 8 दिवस पावसाच्या उघडीपीनंतर आता सांगली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरणीचा धडाका सुरू केला. जिल्ह्यामध्ये 15 जूनपर्यंत पावसाची शक्यता नाही. त्यानंतर ही पुरेशा पावसाची वाट पाहावी, त्यानंतरच पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करावी असं आवाहन कृषी खात्यानं केलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षांपासून रखडलेल्या गुंठेवारी मोजणीचा विषय अखेर मार्गी लागलाय. महापालिका, नगररचना आणि भूमी अभिलेख विभाग कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने शेळगी, दहिटणे, बाळे, कसबे, सोलापूर आणि केगावमध्ये शिबिर आयोजित करण्यात आली होती. याच जागेवर मोजणी नकाशा नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. आता पाहूयात कोकणातल्या टॉप 5 बातम्या. सेल्फीसाठी प्रसिद्ध असलेल्या बसरा स्टार जहाजाचे 2 तुकडे झाले. 2020 साली आलेले निसर्ग चक्रीवादळामध्ये बसरा स्टार हे जहाज मीरा धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर येऊन धडकलं होतं. तेव्हापासून ते तिथंच अडकून पडलेलं. रत्नागिरीतील सोमेश्वरमध्ये तळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू झालेला आहे. तो मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला असताना ही घटना घडली. आदेश घडशी असं या तरुणाचं नाव आहे. दरम्यान घटनेची नोंद रत्नागिरी पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. माथेरानची टॉय ट्रेन म्हणजेच माथेरानची राणी पावसाळा संपेपर्यंत बंद राहणार आहे. भूस्खलन होऊन प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे माथेरानची राणी सुट्टीवर गेल्यामुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड झालाय. मात्र अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू राहणार आहे.
सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती यंत्रणा अलर्ट ठेवण्यात आलेली. यासाठी एनडीआरएफचं पथक जिल्ह्यात तैनात करण्यात आलेलं आहे. या पथकानं कणकवलीमध्ये आपत्कालीन परिस्थितीचा बचाव कसा करावा या संदर्भात प्रशिक्षण दिलं. आता पाहूया ठाणे पालघरमधल्या महत्त्वाच्या 5 बातम्या. कल्याण कृषी बाजार समितीमध्ये कचऱ्याच्या साम्राज्याने दुर्गंधी पसरलेली आहे. बाजारपेठांमध्ये कचरा न उचलल्याने कुजलेल्या फुलांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना नाकावर रुमाल लावून फिरण्याची वेळ आली. दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने कारवाईची मागणी नागरिक करतायत. अंबरनाथमध्ये भाजी विक्रेत्यावर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या टोळक्यानं धारदार शस्त्रानं हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या हल्ल्यामध्ये भाजी विक्रेत्याच्या पाठीवर, खांद्यावर आणि हातावर धारदार शस्त्रानं दुखापत करण्यात आली. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयामध्ये रुग्णाला भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांच्या खिशामध्ये गांजा आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकानं केलेल्या तपासणी दरम्यान ही बाब उघडकीस आली. या प्रकरणी मध्यवर्ती रुग्णालयाच्या अधीक्षकांनी मध्यवर्ती पोलिसांकडे तक्रार केलेली. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकाला ताब्यात घेण्यात आले. आणि आता बातमी आहे मुंबईमधून. चोरी करण्याच्या चोर नवनवीन पद्धती शोधून काढतात. अशीच एक चक्रावून टाकणारी चोरीची पद्धत एका लखपती चोरानं शोधून काढली. या चोराचं नाव आहे रणजित कुमार सिंग उर्फ मुन्ना. हा चोर मुंबई शहरात मुलीचा वेश परिधान करून चोरी करायचा. चोरी केलेलं सामान विकून हा चोरटा लखपती झालाय. मात्र त्याचं बिंग आता फुटलं असून मालाड पोलिसांनी त्याला चक्क 100 सीसीटीव्ही तपासून शोधून काढलंय. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तो रेल्वे ट्रॅकपर्यंत आलेला दिसायचा. नंतर मात्र अचानक गायब व्हायचा. पोलिसांनी अखेर त्याला आता बेड्या ठोकलेल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे यासाठी पोलिसांनी पडताळून पाहिले आणि त्यानंतर या चोरट्याला आता शोधण्यात, त्याला बेड्या ठोकण्यामध्ये यश आलेलं आहे. दरम्यान अशाच पद्धतीनं चोऱ्या करून हा चोर लखपती झाल्याचंही समोर आलं.